मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मंजिरी विठुरायासमोर बसलेली असते आणि टिकटिक वाजते डोक्यात देवाला ऐकवत असते आणि विचारते, राया तुला आवडलं का रे हे गाणं? सर्व भक्तगण येतात आणि तुला दुःख सांगतात, पण काय करायचं, दुःख आहेच तेवढं आयुष्यात, पण तुझ्याकडे पाहून ना सगळं टेन्शन मुक्त माणूस होतं. आता विठुरायाबरोबर ती गप्पा मारू लागते. तेवढ्यातच आता सोन्या तेथे येतो आणि म्हणतो, काय म्हस्का लावायचं काम सुरू आहे देवाकडे? मला माहिती आहे ना. तेव्हा ती म्हणते, म्हस्का नाही रे मारत, आज काहीतरी मागते मी देवाकडे. त्यावेळी आता सोन्या म्हणतो की मी चाललोय जत्रेला आज. तेव्हा ती म्हणते, मला माहिती आहे तेथे एवढा तयार होऊन तू चालला असेल, पण सेल्फी काढण्यासाठी ना, पण जास्त गाड्यांच्या समोर जाऊ नको हां. तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो आणि लगेच तेथून जातो. त्यानंतर आता साखरेचा नैवेद्य रायाला दाखवत मंजिरी म्हणते, हे बघ आज मी तुला साखरेचा नैवेद्य दाखवते, पण आज जत्रेमध्ये मी चादरी विकायला जात आहे. जर सर्व चादरी संपल्या तर मग मी तुला लगेच पुरणपोळीचा नैवेद्य संध्याकाळी दाखवेन, चालेल ना राया? असं म्हणून ती आता तेथून जाते. त्यानंतर इकडे जिजी आणि नाना हे दोघेही आता मंजिरीच्या ड्रेसकडे पाहत असतात आणि एकमेकांना इशारा करत असतात. नाना म्हणत असतात, तू मंजीला ड्रेस द्यायचा, तर जिजी म्हणत असते की तुम्ही द्यायचा हा ड्रेस. त्यावेळी त्या दोघांचं असं सुरू असताना लगेच मंजिरी तेथे जाते आणि म्हणते, जिजी हा घे प्रसाद. त्यावेळी आता जिजी रायाचा प्रसाद घेण्यासाठी नकार देते. मग आता मंजिरीसुद्धा जास्त फोर्स करत नाही, मात्र ती नानांना प्रसाद देते. नाना म्हणतात, हे बघ मंजिरी, आम्ही दोघांनीही तुझ्यासाठी ही भेटवस्तू घेतली आहे, तेव्हा तुम्ही माझ्यासाठी भेटवस्तू घेतली असं आता मंजिरी हसतच विचारते आणि लगेच ते गिफ्ट उघडून पाहते तर त्यामध्ये तिच्या आवडीचा तो ड्रेस असतो. तेव्हा त्या ड्रेसकडे ती पाहून खूपच खुश होते आणि म्हणते की तुम्ही माझ्यासाठी हा ड्रेस आणलात. त्यावेळी जिजी म्हणते, आपण जेव्हा दोघीही रोज बाजारात जायचो तेव्हा तू त्या ड्रेसकडे सारखी पाहायचीस, तुला तो हवा होता ना? मग आता मंजिरी म्हणते, खूप महागडा ड्रेस आहे हा. जिजी म्हणते, तुझ्यासमोर काहीच हा महाग नाही आहे, कारण तू जे आम्हाला दिलंस ना बाळा, त्याहून हे महाग नाही आहे, गिफ्ट खूप स्वस्त आहे. त्यावेळी आता मी पण तुमच्यासाठी भेटवस्तू आणल्या आहेत असं आता मंजिरी म्हणते. ती त्या दोघांना त्यांच्या आपापल्या भेटवस्तू दाखवते. तिने कुर्त्यासाठी खूप छान अशी गोल्डन कलरची बटणं नानांसाठी आणलेली असतात, तर जिजीसाठी साडीचा पिन आणलेला असतो. तेव्हा तुमच्या नवीन कुर्त्यावर ही बटणं खूप शोभून दिसतील आणि तुझ्या साडीवर हा पिन खूप शोभून दिसेल असं आता जेव्हा मंजिरी म्हणते तेव्हा नाना म्हणतात, मी तो कुर्ता पुन्हा देऊन टाकला. त्यावेळी मंजिरी म्हणते, का? मग आता नाना म्हणतात, माझ्याकडे ऑलरेडी खूप कुर्ते आहेत. जिजी म्हणते, मी सुद्धा माझी साडी देऊन टाकली दुकानदाराला पुन्हा. त्यावेळी मंजिरी म्हणते, का बरं? तेव्हा आता दोघेही एकदम शांत होतात. तेव्हा मंजिरी म्हणते, हो मला माहिती आहे, मला हा ड्रेस घ्यायचा होता म्हणून तुम्ही तुमच्या दोघांचीही कपडे पुन्हा रिटर्न दिली, हेच ना? त्यावेळी आता ते दोघेही काही बोलत नाही, एकदम शांत होतात आणि तिला खुश करण्यासाठी म्हणतात, तू हा ड्रेस घालून बघ. तेव्हा मंजिरी म्हणते, नको मला हा ड्रेस, असं म्हणून ती जरा बाहेर जायला निघते. तेव्हा आता नाना आणि जिजी म्हणतात की असं नको करू मंजिरी. ते दोघेही मुद्दाम भांडू लागतात मंजिरीने ड्रेस घालावा यासाठी. तेव्हा मंजिरी म्हणते, आता अजिबात खोटं खोटं भांडायचं नाही हां, एकदम शांत राहायचं. त्यावेळी आता नाना म्हणतात, अगं कपडे जुनी असो किंवा फाटकी असो, आपलं मन स्वच्छ असलं. तू दिलेली जी बटणं आहेत ना, ती मी माझ्या कुर्त्यावर नक्कीच लावेन. तेव्हा जिजी म्हणते, मी ही साडीची पिन नक्कीच लावेन माझ्या साडीवर, चालेल ना मग? तेव्हा त्यांच्या मोठेपणाचं मंजिरीला कौतुकच वाटतं. आता या तिघांचं बोलणं सुरू असताना प्रवीण शेठ हा त्याच्या सर्व माणसांना घेऊन तेथे येतो. तेव्हा प्रवीण शेठ आल्याबरोबर नाना खूपच घाबरतात आणि म्हणतात की चला आपण बाहेर बोलूयात. तेव्हा प्रवीण शेठ म्हणतो, बाहेर कशाला बोलायचं, मी इथेच बोलणार. अरे 6 महिने झाले माझे पैसे घेऊन, अजून तुला फेडता आले नाही. नाना आता शब्द देतात की मी थोड्या दिवसातच तुझे पैसे व्याजासहित देतो, परंतु आता प्रवीण शेठ ऐकायला तयार नसतो. तो असतो सावकार. त्यावेळी आता तो सावकार रागातच नानांच्या कानाखाली मारतो. तोच नाना खाली पडतात
येतात जिजी आणि मंजिरी धावतच तितक्यात तेथे येतात आणि नानांना म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, आम्ही बघतो यांच्याकडे. मग आता मंजिरी प्रवीण शेठला समजवायला जाते तर प्रवीण शेठ म्हणतो अजिबात तू मध्ये पडायचं नाहीस असं म्हणून तो मंजिरीला सुद्धा झिडकारून टाकतो. इकडे आता शशिकला आणि तिची मुलगी ईशा या दोघीही रूममध्ये असतात. तर ईशा या सर्वाचा व्हिडिओ शूटिंग काढून घेत असते. त्यावेळी आता यंटम जरा नीट व्हिडिओ काढ कारण पिक्चर खूप छान आहे असं शशिकला रागातच तिला म्हणत असते. आणि नानांची जी काही अवस्था होत आहे म्हणजेच नानांचा जो काही अपमान होत आहे तो सगळा व्हिडिओ शूट करायला सांगते. आता ईशा म्हणते मम्मी अगं माझं नाव किती चांगलं आहे, तू तशाच नावाने मला आवाज दे ना, तेव्हा मग चांगला व्हिडिओ काढ ईशा असं शशिकला म्हणते. इकडे आता नानांना प्रवीण शेठ हा डायरेक्ट बाहेरच घेऊन जातो. सर्व गावकरी तेथे आलेले असतात आणि आपापसात कुजबुजत असतात. तेव्हा मंजिरी आता प्रवीण शेठला सारखीच म्हणत असते माझ्या नानांना सोडा, पण तो ऐकायला तयार होत नाही. मंजिरी शब्द देते काहीही झालं तरी मी तुमचे पैसे व्याजासहित देते. मग आता तू व्याजासहित पैसे देणार का असं आता प्रवीण शेठ विचारतो. मंजिरी म्हणते हो. मग आता नानांना खूपच प्रवीण शेठ हा कानाखाली मारत असतो. ते पाहून मंजिरीला ते सहन होत नाही. ती गावकऱ्यांना म्हणत असते की प्लीज तुम्ही काहीही करा, यांना सांगा ना मी पैसे देते म्हणून, पण माझ्या नानांना आता सोडवा. तिच्या मदतीसाठी कुणीही पुढे येत नाही. मग आता ती पुन्हा प्रवीण शेठकडे जात हात जोडत म्हणते अहो मी देते तुमचे पैसे व्याजासहित. तेव्हा 1 लाख रुपयाचं व्याज 20% 20,000 रुपये झालं. आत्ताच्या आत्ता जर तुम्हाला दिलंस तर मग मी तुझ्या बापाला या सोडतो असं म्हणून शेठ तिच्यासमोर ऑफर ठेवतो. त्यावेळी ती म्हणते बरं ठीक आहे मी देते पैसे. तेव्हा आता जीजी आणि नाना म्हणतात तू कुठून देणार आहे पैसे. आता लगेच मंजिरी घरात येत इकडे तिकडे पैसे शोधू लागते, तांदळाच्या डब्यात, पर्समध्ये, कपाटात. पण आता 50-60 रुपये अशाच नोटी तिच्या पर्समधून तांदळाच्या डब्यामधून निघत असतात. तिचा आता नाईलाज होता. शशिकलाला समजलेलं असतं की आता ही माझ्याकडेच येणार. तेव्हा ती लगेच शशिकलाच्या रूमजवळ येते आणि दार वाजवत असते की काकू दार उघड. मग आता काही वेळानंतर शशिकला दार उघडते. तर आता ती म्हणते नानांना ते सावकार घेऊन चालले आहेत, तू मला पैसे दे ना 20,000 रुपये, मी तुझे लगेच रिटर्न करेल. मग आता शशिकला खूपच आडेवेडे घेते, तिला पैसे देण्यासाठी नकार देते. तर आता तू म्हणेल ते काम मी करेल असं आता शशिकलाला ती शब्द देते. मग आता शशिकला लगेच आतमध्ये येते आणि म्हणते अगं तुझे काका दुबईला असतात ना, मी कसे पैसे देणार. अगं तुझ्या पायी ते म्हातारी पार भिकेला लागली आहेत तरी तुला कळत नाही का, तू जा ना इथून एकदाची, आपण एक गेम खेळायचा का असं शशिकला विचारते. तेव्हा तू म्हणेल ते करूयात, पण माझ्याकडे फक्त 2 मिनिट आहे, प्लीज तू पैसे दे ना, मी तुझे पुन्हा रिटर्न करेल असं आता सारखी मंजिरी म्हणत असते. तरीही अजिबात शशिकला ऐकायला तयार नसते. ती म्हणते माझ्याजवळ येऊ नकोस, साडी खराब आहे. त्यावेळी आता लगेच तिचा हात मंजिरी पकडते. तेव्हा त्या हातामधून 20,000 रुपयांचा बंडलच खाली पडतो आणि म्हणते की बापरे नुसता हात झटकला तरी माझ्या हातातून पैसे खाली पडतात, पाहिलं का. तेव्हा मंजिरी म्हणते प्लीज एवढे आडेवेडे नको घेऊ, सगळं दे ना. स्त्रीकडे तो शेठ म्हणत असतो फक्त 1 मिनिट राहिला आहे, लवकर पैसे घेऊन ये. इकडे नानांना त्याने पकडूनच ठेवलेलं असतं. मंजिरीची द्विधावस्था झालेली असते. तेव्हा शशिकला मुद्दामच आता किचनमध्ये जाते आणि कचऱ्याच्या डब्याजवळ घे असं म्हणते. तेव्हा तू अगं पैसे तरी दे असं मंजिरी म्हणते. पण शशिकला आता कचऱ्याच्या डब्यामध्ये ते पैसे टाकते. त्यावेळी आता कचऱ्याचा डबा ती असा हलवते आणि म्हणते आता यातून तू पैसे काढ. तेव्हा मंजिरी म्हणते अगं ती लक्ष्मी आहे आणि ती शशिकला म्हणते तुला पैसे हवेत ना, घे मग यातून. तेव्हा एकही कचरा बाहेर न पडता तू त्यातून पैसे घ्यायचेस. तेव्हा मंजिरीला खूप कसं तरी होतं. ती कचऱ्याचा डबा उघडते, त्यातून वास येऊ लागतो. तेव्हा आता शशिकला लगेच नाक बंद करून घेते. आता त्या कचऱ्याने पूर्ण हात तिचा खराब होतो. तरी ही मंजिरी तशीच पैसे शोधते आणि अगोदर त्या पैशांच्या पाया पडते, म्हणते की लक्ष्मी माते माफ कर असं म्हणून ती लगेच आता पैसे घेऊन चाललेली असते. त्याचवेळी आता तिला समजतं की खूप कमी वेळ राहिला आहे, म्हणजे 10 सेकंद. इकडे तो शेठ म्हणतो ए पोरी फक्त 10 सेकंद राहिले. आता मंजिरीचे हात पूर्णपणे त्या कचऱ्याच्या घाणीने भरलेले असतात. त्यामुळे ती पटकन आता टाकीजवळ जाते, हात स्वच्छ धुते आणि बाहेर जाऊन शेठने एक म्हणायच्या आत ती ते पैसे देते. त्यावेळी बाकीचे उरलेले 80,000 रुपये संध्याकाळी न्यायला येतो असं तो शेठ म्हणतो. तेव्हा मंजिरी आता ठीक आहे असं म्हणते. आता पैसे कसे फेडावे हाच प्रश्न मंजिरीला पडलेला असतो. इज्जतीचा प्रश्न असल्यामुळे मंजिरी सगळं काही निभावून नेते. आता नाना घरात येतात, डोक्याला हात लावतात आणि खूप रडत असतात.
आता जिजी म्हणत असते, आपल्या वाट्याला काय आलंय या कुटुंबातलं काहीच नाही, नुसता पश्चाताप, सावकारांचं कर्ज, त्याचबरोबर नुसतं कर्ज फेडणं, आपल्याला सुख असं काहीच नाही. जी म्हणते मंजीने पैसे दिले नसते तर आपल्याकडे कुठून आले असते. आता मंजीने पैसे कुठून आणले ही गोष्ट जिजीला समजत नाही. तेव्हा ती विचारते, मंजिरी बाळा तू पैसे कुठून आणले ग? पण त्यावेळी मंजिरी म्हणते, जाऊ देत, ते आपण नंतर बघूयात. तेव्हा ना तिच्याकडे पाहतात मंजिरीला सांगणं भाग पडतं. ती म्हणते काकूकडून घेतले. तेव्हा तिच्याकडून कशाला पैसे घ्यायचे असं नाना आणि जिजी विचारू लागतात. तेव्हा मंजिरी म्हणते, आज जत्रेमध्ये सगळ्या चादरी संपल्या जाणार आहेत, त्यामुळे तुम्ही नका टेन्शन घेऊ. तर आता दुसरीकडे राया टॅक्स या नावाने गल्ल्यात सर्वमध्ये जे दुकानदार असतात ते राया टॅक्स या गल्ल्यामध्ये पैसे टाकत असतात. तेव्हा एका दुकानदाराजवळ राया टॅक्स या नावाने पैसे मागायला काही लोक येतात. तेव्हा पैसे देण्यासाठी स्पष्टपणे आता तो दुकानदार नकार देतो आणि म्हणतो, आम्ही रीतसर परवानगी काढली आहे. तेथे एक लहानशी मुलगीसुद्धा आलेली असते. तेव्हा त्या मुलीला तिच्या भावाला गाडी घ्यायची असते, परंतु तिच्याकडे 20 रुपये कमी असतात. मग आता जी रायाची माणसं असतात ती त्या दुकानदाराकडून पैसे घेण्याचा प्रयत्न करतात, पण तो देतच नाही. मग आता राया अशी हाक जेव्हा रायाची माणसं देतात, तर इकडे राया हा शेतामध्ये असतो. राया हा त्या ताटीवर झोपलेला असतो आणि त्याने शर्टसुद्धा घातलेलं नसतं. आता रायाच्या माणसांचा आवाज त्याच्या कानी पडतो. तेव्हा तो पटकन उठतो, डोळ्यावरचा रुमाल काढतो. तेथे जो माठ पाण्याने भरलेला असतो, माठ उचलून तो पाणी पितो आणि त्यानंतर लगेच ताटीवरून तो डायरेक्ट खाली उडी मारतो आणि तो माठ देखील फुटतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मंजिरी जत्रेमध्ये येते तेव्हा तिची ओढणी वाऱ्याने उडते. रायाच्या डोक्यावरती ओढणी पडते, त्यामुळे त्याला पुढे काही दिसत नाही. तर राया आणि मंजिरीची एकमेकांना धडक होते. दोघेही मंजिरी रायाच्या अंगावर पडते. त्यानंतर मंजिरी रागातच म्हणते, एखाद्या खड्ड्यात पडले असते ना तर बरं झालं असतं, त्यावेळी तूच माझ्या अंगावर आलीस, असं आता राया म्हणतो. त्यानंतर तिथे बैलगाड्यांची शर्यत असते. त्यावेळी आता मंजिरी म्हणते, हा गाडा जर सर्वात पुढे मी नेला तर माझ्या नानांचं कर्ज फिटेल, असं म्हणून ती त्या बैलांना सांगत असते की आज मला साथ द्या, मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही, कारण मला माझ्या नानांचं कर्ज फेडायचंय. त्यावेळी मंजिरी लगेच तो गाडा चालवू लागते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब